तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे गावातला आणि शहरातला खरा फरक. खरंच व्हिलेज लाईफ बेटर आहे का आपली सिटी मधली लाईफ? माझा व्लॉग शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला माझा शेवटचा डिसिजन तुम्हाला खूप सरप्राईज करणार आहे. आणि तुम्ही जे नाही आपल्या मागे शेत बघू लागले का? हे माझ्या वडिलांचं होतं शेत. म्हणजे ते वडिलांचंच आहे, सध्याचे नाव सुद्धा वरचं. हे आमचं शेत होतं. बघितलं गेलं ना आपण व्हिलेज मध्ये ना आपण 2 पैशांसाठी माहिती का इकडे तिकडे झटत राहतो. आणि इकडे पाहिलं का एवढे शेतकरी लोक आहे, आपले शेतकरी लोक असून सुद्धा माहितीये का एवढं उन्हात तानाचं आहे ना, न विचार करता नाही ना आपल्यासाठी राबत राहतात. खरंच त्यांचं जीवन आहे ना कसं असेल विचार करू शकतो आपण, किती संघर्ष करतात तरी त्या मानाने आपल्या सिटीमध्ये लाईफ मधल्या लोकांचं तरी ना जीवन चांगलं आहे. 2 मिनिटामध्ये काही ऑर्डर केलं की आपल्या घरपोच सगळं येतं. आपण कुठं बाहेर जायचं काम नाही. खरं गावातलं जीवन भले संघर्ष नाही असलं तरी माहिती का जीवन खूप चांगलं आणि सुखी असतं. सध्या तर आपल्या आहे ना शेतामध्ये काहीच पेरलेलं वगैरे नाहीये अजून. अजून भरपूर दिवसांनी आता पेरणी होईल. पण मग सध्या तरी स्थिती बघितली तरी आमचं शेत की खरंच चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे. आम्ही आमच्या रिलेटिव्हलाच दिलेलं आहे शेत करायला, कारण आम्ही तिकडे सिल्लोड संभाजीनगरला राहतो. दुसरं कोणाला देता येत नाही. आम्ही आमच्या रिलेटिव्हलाच दिलं बस. पण तरी खरंच खूप चांगलं आहे ना ठेवलेलं आहे आपल्या शेताला. इथे लोक कमी पैशात पण आनंद जगतात. पण शहरामध्ये पैसे जास्त पण वेळ कमी. खरं सांगायचं जर ठरलं, शहर मनातले स्वप्न पूर्ण करते, पण गाव आपल्या मनाला शांतता देते. गावातल्या लोकांचं भलेही ना जीवन संघर्षाने असलं तरी माहिती का त्यांचं जीवन सुखाचं आहे. खरंच शहर कितीही पुढे गेलं ना तरी गावाची बरोबरी करणार नाही. जे सुख जे आनंद गावामध्ये भेटतं ना ते खरंच शहरामध्ये भेटू शकणार नाही. शहरामध्ये आपण कोणत्याही गोष्टीला धावपळ करतो, पण शहरामध्ये कोणतीही गोष्ट भलेही सहजासहजी नाही भेटली पण तरी आनंदात आनंदात भेटते. याच गोष्टी सांगतो, भलेही शहर कितीही पुढे गेलं ना तरी गावाची बरोबरी करणार नाही.